नाशिकच्या जुना आडगाव नाका परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिराच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या चौथा श्री जगन्नाथपुरी रथोत्सव सोहळा गुरुवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला। जय जगन्नाथच्या जयघोषानं संपूर्ण पंचवटी परिसर यावेळी दुमदुमून गेला। यावेळी नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, मनपा आयुक्त मनीषा खत्री, मनपा सभापती मच्छिंद्र सानप, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या हस्ते श्री जगन्नाथाच्या मूर्तीची पालखीत विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली। यानंतर पारंपरिक पूजा आणि आरती करून रथयात्रेला प्रारंभ झाला। रथयात्रेमध्ये हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। जुना आडगाव नाका, गणेशवाडी, भाजी मार्केट, गंगाघाट, पंचवटी कारंजा या मार्गावरून रथाची मिरवणूक काढण्यात आली। संपूर्ण मार्गावर भक्तांची मोठी गर्दी उसळली होती। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्साहानं या मिरवणुकीत सहभाग नोंदवला। विविध पारंपरिक प्रात्यक्षिकं, सांस्कृतिक सादरीकरण आणि भक्तिगीतांमुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। रथयात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक शहर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। भक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदाचा जगन्नाथ रथोत्सव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, नाशिक।